कुठेतरी टीव्हीवर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली। आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते। मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉईल लावायला लागतं, त्याला रेकी करण्याची गरज नाही। कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे, म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याची गोष्ट नाही। मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी बिकी करेल। हे राजाराम राऊतचे हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणीतरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं, धमक्या द्यायच्या आणि पुऱ्या दिवसाच्या बातम्या करत बसायचं, म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची गरज नाही। आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू, मच्छर जातील, संपतील। मग एवढा कशाला जोराला मारायची गरज आहे? हा हो हो, कोणी पेंग्विन मच्छराच्या मदतीला गेला तेवढाच विषय। म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नका। आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्त्व जनतेने संपवलेलं आहे। म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मागायचं। मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी। आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली, पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता। म्हणून बोलतो ना, कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील, म्हणून ॲड्रेस शोधत असेल की खिचडी चोर कुठे राहतो, तेवढाच विषय आहे। जास्त महत्त्व देऊ नका त्या गोष्टीला।